हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची 36 साईजची स्टिचिंग. अगदी लवकरात लवकर होणारी स्टिचिंग आहे. बघा, असं समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि मी जसा हात ठेवला आहे तसाच ठेवायचा, म्हणजे मेन कापड आहे ते गोळा होत नाही. अस्तर तर गोळा व्हायचा चान्स नसतोच, पण असं हात ठेवल्याने मेन कापड जे आहे ते जागच्या जागी बसतं, व्यवस्थित हलत नाही आणि कुठेही मुडपत सुद्धा नाही. खूप पटकन होतं शिवणं असं. आपण नेहमी कटिंग करताना मेन कापड थोडंसं एक्स्ट्राच कटिंग करतो, एक अर्धा इंच करायचं असतं. ते व्यवस्थित कटिंग करायचं अस्तर जोडून झाल्यावरती. आणि जे एक्स्ट्राचं आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. ते जसे पार्ट केलेत तसे साईड पार्टसुद्धा अगदी व्यवस्थित तसेच समोरासमोर ठेवून कटिंग करायचे आहेत, स्टिच करायचे आहेत. तुम्ही बघू शकता, मी ते फास्ट फॉरवर्ड केलेलं नाही किंवा काही नाही. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे समोरासमोर ठेवून स्टिचिंग करायचं आहे. हात बघायचा, अगदी तसाच ठेवायचा आहे हात, म्हणजे मेन कापड आपलं गोळा होत नाही. दुसरंही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, कुठेही चुनी वगैरे काही येत नाही. आणि या कटिंगचा व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड झालेला आहे, तो चॅनलवरती जाऊन चेक करा. 36 साईजचा आहे, म्हणजे 10.5ची घडी आहे. तुम्ही बघू शकता, असंच अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. तर आपला आता अस्तर जोडून झालेला आहे. टक्स मारायचा आहे. तर तिथे बघा, 1.5 आणि 2.5 वरती आपण टक्स घेणार आहोत. तर तुम्ही म्हणताल एवढंसं खडू, तर तो टेलर लोकांनाच माहिती असतं तेवढंसं खडू किती कामाचा असतो ते. सेम त्याच पद्धतीने ही सुद्धा कटोरीला आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे 1.5 आणि 2.5 वरती. तुम्ही बघू शकता किती छान पप आलेला आहे. अगदी व्यवस्थित तयार होतात
आणि एकाच बाजूच्या व्हायच्या दोन्ही चान्सेस असतात, त्याच्यामुळे समोरासमोर ठेवून अस्तर जोडलं की काही होत नाही, एकाच बाजूच्या दोन्ही होत नाहीत. आणि आपल्याला जो साईड पार्ट असतो ना, तो नेहमी वरती ठेवूनच स्टिच करायचा, कारण कटोरी आपली त्या पार्टपेक्षा 1 इंच मोठी असते. मग तो बरोबर ॲडजस्ट करून बसवावा लागतो, त्याच्यामुळं तो पार्ट वरती घ्यायचा आणि कटोरीचा खाली घ्यायचा, नेहमी लक्षात ठेवायचं. आता तुम्ही बघू शकता, एक त्या बाजूने जोडली आणि एक ह्या बाजूने जोडते आहे, जेणेकरून साईड पार्ट आपला वरती येईल. अगदी तंतोतंत बसतात कटोरी, कुठंही खेचावा लागत नाही किंवा काही नाही. तुम्ही बघू शकता. आता आपण क्रॉस पट्ट्या जोडून घेतोय. तर सरळ कापडावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचे आणि त्या उलटसुलट करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने शिवल्या ना की खूप पटकन होतात क्रॉस पट्ट्या लावून. तर हा ब्लाऊज आहे ना, अगदी 15 ते 20 मिनटात मी शिवून झाला होता. जेवढ्या वेळाचा आहे हा व्हिडिओ, तेवढ्या वेळात झालेला आहे. तुम्ही बघू शकता कसं व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचं आहे. कारण मला मग दीपपूजेची तयारी करायची होती, त्याच्यामुळे मी एक्स्ट्राचं कापड सगळं कटिंग करून काढायचं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा आपल्याला क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, अगदी सोपं आहे क्रॉसपट्टी तयार करायचं. आता बघा, सरळ बाजूने सरळ व्यवस्थित ठेवून अगोदर चेक करायचे आणि असं थोडासा कोपरा बाहेर काढून ती क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि कटोरीचा टक्स असा दुमडून घ्यायचा आहे खाली. तुम्ही बघू शकता, अगदी कमी जास्त सुद्धा होत नाही, तंतोतंत अगदी बसती व्यवस्थित क्रॉसपट्टी. आपल्याला तशीच उलटवून त्याच्यावरती एक दाब टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ती व्यवस्थित बसल्या जातं, कापड सेट होतं.
तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटात आपला समोरचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आपला पफ किती छान आलेला आहे. आता आपण हुक लूप पट्टी जोडून घेणार आहोत. मला याला काच बटन पट्ट्या करायच्या आहेत. तर आपण काचेच्या पट्ट्या करतोय. अशी एका बाजूने फोल्ड करून घ्यायची. कारण लूपच्या पट्टीसारखी खूप जाड केली की ते बटनाचं जे होल असतं ते त्रास होतो ते करायला, म्हणजे कैचीने कट होत नाही ते व्यवस्थित. माझा मध्येच दोरा संपला होता बॉबिनचा. अगदी सोपं आहे. आता याला दाबटीप देऊन घ्यायची आहे.